मुलांनो, इयत्ता 7वीमध्ये आपण जो नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी लीड स्कूलच्या वतीने दिलेला आहे, प्रकाशन मधुबन एज्युकेशन बुक्स. इयत्ता 7वीमध्ये जो रिवाइज्ड एडिशन, जो नवीन अभ्यासक्रम आहे, अतिशय साधा, सोपा आणि सहज समजण्यासारखा आहे. म्हणून तर या पुस्तकाचे नाव हसत गात शिकूया मराठी असे त्यांनी दिलेले आहे. ॲन इझी वे टू लर्न मराठी. याची रचना देखील तशीच आहे. मराठी भाषा ही आपण पूर्वीपासून शिकत आलो आहे. इयत्ता 5वीपासून मराठी विषयाच्या माध्यमातून आपण ज्ञान घेतलेलं आहे, भाषेची माहिती घेतलेली आहे, शिकलेलो आहे. या ठिकाणी देखील ज्ञानेश्वरी महाराजांची जी ज्ञानेश्वरी आहे त्यामध्ये मराठी विषयाच्या माध्यमातूनच जी ओवी दिली आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. मराठी भाषाची महती एवढी मोठी आहे, एवढं कौतुक आहे की कोणत्याही भाषेची तिची तुलना जर केली तर अमृता समान ही भाषा आहे. आणि या भाषेच्या माध्यमातून जी अक्षरे आहेत, ज्ञान आहे, भाषेची माहिती आहे, मूल्य ठेवा आहे, जी समृद्ध माहिती आहे, ही सगळी मी या भाषेच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करीन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन. मुलांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये संस्कृत ही देववाणी मानली जाते, तर मराठी ही महाराष्ट्रातील संतांची वाणी म्हटली जाते. म्हणून तर संतांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा ग्रंथ लिहिला, तो त्यांनी मराठी भाषेच्या माध्यमातूनच. मराठी भाषेच्या तिच्या अमाप मूल्यवान आणि समृद्ध अशा शब्दभांडारातून काही मौलिक शब्दरचने वेचून इयत्ता 7वीच्या बालमित्रांकरता हा शब्दहार पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून गुंफला आहे. इयत्ता 7वीच्या वयातील विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांच्या खोडकर खेळकर बालमनांचा वेध घेऊन या ठिकाणी पाठांची म्हणजे गद्यरचना केली आहे आणि कवितांची मध्ये पद्यरचना या पाठ्यपुस्तकात केलेली आहे. आणि या पाठ्यपुस्तकाची गद्य आणि पद्य याची रचना करत असताना जे अध्यापनाचे सूत्र असते, सोप्यातून कठीणाकडे आणि ज्ञाताकडून अज्ञाताकडे, ज्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत त्याच्याकडून ज्या माहीत नाही याच्याकडे, म्हणून हे ज्ञान संपादनाचे सूत्र लक्षात घेऊन या पुस्तकाची रचना केली आहे. यामध्ये काही सोपे आणि ओळखीचे पाठ यामध्ये अंतर्भूत केले आहेत, त्याचा समावेश याच्यामध्ये केला आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर बऱ्याच वेळा अशा पाठ्यपुस्तकांचं लेखन करत असताना विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांची ज्ञान लालसा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तोही हसत खेळत, याचा विचार या पुस्तकाचे लेखन करत असताना केला आहे. पाठलेखनातील भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ, अर्थवाही ठेवली आहे. त्यामध्ये कृत्रिमता बिलकुल नाही. मराठी भाषेच्या माध्यमातून ज्या म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, याचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. मराठी भाषेचा पाया पक्का व्हावा यासाठी व्याकरणाची स्वतंत्र रचना देखील परिशिष्टामध्ये दिलेली आहे. असा साधा, सोपा आणि सहज विषय इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामधून आपणासमोर ठेवला आहे. याचा उपयोग हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थी मित्रांना याचा उपयोग होणार आहे आणि याचा अभ्यास करत असताना निश्चितच सर्वांना आनंद मिळणार आहे. पाठाची रचना करत असताना यामध्ये सरस्वती स्तवन, लोटाभर पाणी, चतुर्थीचा चंद्र, इशारा, प्रदूषण जागृती, स्वातंत्र्यवीर सावरकर,
गड आला पण सिंह गेला नाट्यप्रवेश, राहे विठोबाची पायी अभंग, डॉक्टर APJ अब्दुल कलाम एक उत्तुंग व्यक्तिमत्व, तसेच अतूट प्रेम, मुलीचे मनोगत, कविता, शाळा, नाट्यछटा, श्री सिद्धिविनायक, माळीन कविता, झाड आणि लवाळे अशा अनेक विषयांचा समावेश कविता आणि पाठाच्या माध्यमातून केलेला आहे. यामध्ये नाट्यप्रवेश आहे, अभंग आहे, व्यक्तिमत्वांची माहिती आहे, नाट्यछटा देखील आहेत. त्याचबरोबर सेपरेट म्हणजे परिशिष्टामध्ये व्याकरणाचा देखील समावेश केला आहे. यामध्ये क्रियाविशेषणाव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, तसेच वाक्प्रचार संग्रह, विरामचिन्हांचा उपयोग लेखन करत असताना आपण कशा पद्धतीने करतो याची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणून तर हे पुस्तक अतिशय सरळ, साधं, सोपं, सहज समजेल असं माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि व्याकरणाचा देखील भाग आहे. त्याचबरोबर संत रामदास यांचे जे श्लोक आहेत मुलास बोध होण्यासाठी ते देखील आहेत. याचं नित्यपठन मुलांनी करावे, त्याचं विस्मरण न व्हावे म्हणून याची माहिती देखील पठणासाठी या ठिकाणी संत रामदास यांचे जे श्लोक आहेत या श्लोकांच्या माध्यमातून दिलेली आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, मुलांनी नेहमी सत्य बोललं पाहिजे आणि जे तथ्य आहे ते जाणून पुढे चाललं पाहिजे. बहुमानिती लोक येणे तुम्हाला, त्यामुळे लोक तुम्हाला मानतील. धरा बुद्धीपोटी विवेके तुम्ही हो, आणि तुमच्याकडे जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या माध्यमातून तुमचा विवेक सतत जागृत राहिला पाहिजे. आणि हा गुण आपल्याला इतरांपेक्षा नक्कीच समाधान देणारा आहे. बरा गुण तो अंतरा माझी राहो, आणि हा गुण आपल्याकडे सतत राहिला पाहिजे. सदा दात घासून तोंडा धुवावे, दैनंदिन जीवनामध्ये त्यांनी आरोग्याच्या माध्यमातून देखील आपल्या समोर माहिती दिली. सदा दात घासून तोंडा धुवावे, कळाहीन घाणेरडे बा नसावे. नेहमी आपण आपल्या शरीराची स्वच्छता केली पाहिजे, तोंड धुतले पाहिजे, आपण घाणेरडे राहिले नाही पाहिजे. सदा सर्वदा यत्न सोडू नये रे, आणि जो सदा सर्वदा आपला जो यत्न आहे, जी दिनचर्या आहे ती नियमितपणे केली पाहिजे. बहुकाळ हा खेळ कामा नये रे, आणि सततच आपण खेळता कामा नये. दिवसामागे दिस काहीतरी लिहावे, दिवसामागून दिवस सतत जातात, यासाठी या दिवसांचा सदुपयोग व्हावा यासाठी काहीतरी लेखन करावे. प्रसंगी अखंडित वाचित जावे, वाचन करावे, आणि लेखनाच्या आणि वाचनाच्या माध्यमातून जे सर्वश्रेष्ठ गुण आपल्याला उपासनेच्या माध्यमातून मिळतात त्याचे स्मरण करावे. बरे बोलणे नित्य जीवी धरावे, आणि नेहमी सत्य आहे त्याचा स्वीकार करावा. नेहमी त्याचा अनुकरण करावे त्याचे. बहुखेळ खोटाची आलस्य खोटा, आणि हा खेळ करत असताना आपण आळस केला नाही पाहिजे, खोटे नाही बोललं पाहिजे. समस्ताशी आपण गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे, प्रेमाने वागलं पाहिजे, कारण समस्ताशी भांडेल तोची करंटा. समस्तांशी जो प्रेमाने वागत नाही, जो सतत भांडतो तो नेहमी करंटाच ठरतो. बहुता जना लागी जीवे भाजावे, आणि लोकांच्या भावनांना आपण जपलं पाहिजे. चांगल्याची संगत केली पाहिजे, भल्या संगती न्याय तेथे वसावे. ज्याच्या संगतीमध्ये न्याय आहे त्या ठिकाणी आपण असावे. भला रे भला बोलते करावे, आणि भल्या भल्यांना जे अबोल व्यक्ती आहेत त्यांना बोलते करावे, सत्याची कास धरण्यासाठी सांगावे. बहुता जनाचे मुखे यश घ्यावे, जनमानसामधून ज्यांनी यश संपादन केले त्याचे अनुकरण करावे, नित्य स्मरावे यशाची गाथा. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मारावे परी कीर्तिरूपी राहावे. सगळे शेवटी आपणाला याच ठिकाणी सोडून जायचं आहे, परंतु आपण जे उरतो ते शरीराने नव्हे तर मनाने, कीर्तीने. म्हणून सरते शेवटी संत रामदास म्हणतात,
परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. अशा पद्धतीने इयत्ता 7वीमध्ये जी मराठी विषयाच्या माध्यमातून जे रिवाइज्ड एडिशन नवीन अभ्यासक्रम आपणासमोर दिला आहे, अतिशय साधा सरळ सोप्या भाषेमध्ये आपणासमोर ठेवलं आहे. याची तयारी आपण उद्याच्या तासापासून करणार आहोत. जी कविता आहे पहिली सरस्वती स्तवन, त्या कवितेचे स्तवन आपण उद्याच्या तासाला करणार आहोत. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.